हा बघा वडा बघा वडा. मध्ये पडेल. हे हॅलो गाईज, मी श्रमिक तरे. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज आज आपण चाललेलो आहेत मावरा पकडण्यासाठी. तर कालच खडपामध्ये जालं मांडलेली, तर आता ती आपण चेक करण्यासाठी जाणार आहोत. तर चला पुढे भेटूया. तर आता आम्ही खडपातून चाललेलो आहे. तिकडे खडप आहे ते सर्व बघा, कोकेत्री पण आहे तिकडे. खडप आहेत, कोकेत्र आणि ही बघा खुबरी बघू शकता तुम्ही. तर चला आता आपण लोकेशनवर म्हणजे जिकडे आपली जाळं मांडलेले आहेत ना, तर आता आपण तिकडे लोकेशनवरती पोहोचू. तर चला पुढे भेटूया आपण. तर आता आपण लोकेशनवर पोहोचलेले आहोत आणि तुम्ही बघू शकता आज माझ्यासोबत चिराग आहे आणि आम्ही आता जाळं बनवायला पुढे. आता चला पुढे भेटूया. तोपर्यंत थांबा, मी तुम्हाला दाखवतो आपला पगार दाखवतो. हा बघा चालून आलेला ही वाट आहे इकडून पूर्ण. ती सरूची झाडं बघू शकतात. एवढं आम्ही चालत आणि ती तिकडे आपली पुढे झालं आहेत. चला आपण पुढे जाऊ आणि बघू काय लागलेलं आहे ते झाडांना मावरा. ही बघा आता झाला तपासायला घेतलेले आहेत. हा बघा काही तिकडे एक वडा लागलेला आहे. बघा बघू शकतात वडा कशा प्रकारे काढला जातो तो. हा बघा वडा बघा वडा. आता ही बघू शकता ही आहे किरकंडी. याच्यामध्ये आपण तो टाकणार आहोत. आणि गाईस हा बघा पुढे पण एक वडा मासा लागलेला आहे. हा जिवंत आहे. आपण हा छोटा आहे थोडा त्याच्यापेक्षा. एकदम जिवंत वडा मासा. हा बघा दुसरा वडा मासा. हे बघा आपण एवढी झालं तपासलेले आहेत. आणि हा बघू शकतात हा आपला पगार. तर हा जेवढा पाणी आहे ना, हा जेवढा तिकडून जेवढा अख्खा पाणी म्हणजे येतो ना, पाणी सुकल्यानंतर तेवढा सर्व हा इकडून असं वाहत जातो. हा बघा हे बघू शकतात. हे बघा पाणी. आता ओहोटी सुरू आहे ना, त्याच्यामुळे हा पाणी आता सुकत आले आहे. तो सर्व इथून आता वाहत जातो आणि हा पुढे समुद्राला मिळतो इकडून जाऊन. एक जाल संपला, याला फक्त 2च मध्ये घेतले आणि आता दुसरा जाल आहे. तर हा आपण तपासणार आहोत. याला बघूया काय भेटतो काय भेटतो. बघू आता याला काय भेटतो. बराच चेक करायचा आहे आपल्याला. जाल तिकडे पण मांडलेले आहेत.
शकतात एकाच ठिकाणी 2 वडे मासे. एकच आहे, मला वाटला 2 आहे. हा बघा आईस बघा याचे, बघा केवढा मोठा आहे, जिवंत, एकदम जिवंत असा वडा मासा. हा बघा हा आहे आपला तिसरा वडा. पूर्ण जाल चेक केला आपण, याला फक्त एकच वडा लागला. चेक केला आम्ही, एकच वडा लागला. हे बघा गाईज, आम्ही 2 झालं चेक केली आणि याला 3च वडे लागलेले आहेत. बघा जिवंत वडे आणि मोठे मोठे बघा जिवंत वडे. तर पाण्यामध्ये तुम्ही बघू शकतात कसे पोहतात ते. जिवंत वडे. तर चला पुढे जाणं मानले ते चेक करूया आपण काय लागतं तो पुढे. बघा जिवंत असा बघू शकतात. मला मी हातात घेऊन दाखवतो. हा बघा, हा कसा असतो पाणी. इकडे पण आहे, इकडे पण मला दाखवतो. चालतो बघा कसा. तर आता आपण ही दुसरी जालं पालवायला घेतलेली आहेत. बघूया याला काय लागते ते. तिकडे तिथपर्यंत आहे ती पण. हा बघा इकडे, इकडे पण लागला एक वडा, छोटा आहे. हा बघा पहिल्यापेक्षा छोटा वडा आहे. बघा मेलेला आहे. तर गाईस हा बघा, हा पूर्ण जाल चेक केला आम्ही, त्याला एक पण ना काय टाप लागला, म्हणजे एक पण ना मासली लागली. तर चला आता आपण पुढची जालं चेक करू, त्यांना तरी काय लागते का बघू. तर चला. तर आता आम्ही दुसरा जाल चेक करण्यासाठी आलेले आहोत, म्हणजे पुढचा जाल अजून कोणता आहे तो हे बघूया इथे. आणि बघा इथे वेकलसुरी लागलेली आहे. ही बघा वेकलसुरी. काही ठिकाणी याला वेखरू असं बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघा वेकल्या कसा काढला जातो तो. बघा वेकलसुरी.
चला पुढे बघूया अजून काय लागलेलं आहे तो. अजून चेक करायचं आपल्याला तेवढा. आणि हे बघा इकडे एक घोमेरी लागलेली आहे, खराब झालेली आहे बघा, खराब झालेली घोमेरी. यात आम्ही टाकून देते पाण्यामध्ये, खराब झालेली आहे. तर आपण हा जाल चेक केला तर याला फक्त एकच वेकल सुरी लागलेली आणि दुसरा खराब झाला. आणि आता इकडे चेक करण्यासाठी आलेले आहोत. हा बघू शकतात इकडे पण एक रावस मासा लागलेला आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवतो इकडे आला का. लागला आहे मावरा काढायला. मला चेक करायचा आहे ना पर्यंतच आहे हा जाल. बघा जाल चेक करताना एक चिंबोरा पण लागलेला आहे बघा, चिंबोरा. तुमच्याकडे या चिंबोऱ्याला काय बोलतात ते कमेंटमध्ये सांगा. मग मला दाखवतो चिंबोरा जिवंत आहे. याचे इकडचे फांचे मोडल्यात आम्ही. कसं चालतं पाण्यामध्ये. तर याला आता आम्ही पाण्यामध्ये सोडून देणार आहोत. चला आता आपण याला पाण्यामध्ये सोडून देऊ. हा आणि बघा पुढे एक शिंगाली लागलेली आहे. काढणं ही बघा शिंगाली. जे काटे ना विषारी असतात, त्यामुळे ते झाडामधून काढतानाच ते काटे पहिले तोडावे लागतात. काढून झालेला आहे. तर आता हा आपला शेवटचा जाल आहे आणि हा आता आपण तपासणार आहोत. बघूया काय भेटते याला. हा शेवटचा जाल आहे आणि हा बघा पहिलाच पापलेट लागलेला आहे. हा बघा जालाला पापलेट लागलेला आहे. बघा पापलेट, जिवंत पापलेट. हा लागचा जाल आहे. हा जाल चेक करून मग आपण विरट चेक करायला जाणार आहोत. तर आता सर्व जालं चेक करून आणि आता आम्ही चाललेले आहोत ते म्हणजे बोसकी चेक करण्यासाठी. आमच्या ठिकाणी विरट बोलली जाते, तर काही ठिकाणी याला बोसकी पण बोलली जाते. त्यासाठी मी बोसकी बोलला, जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि हा बघा हा दारा आहे पूर्ण. हा बघा दगडांनी कसा एकदम असा गोल असा रचलेला आहे. हे बघा सर्व असं इथपर्यंत असं आहे हा. तर हा आमच्या पूर्वजांनी असं एक एक दगड असं जमवून आणि हा बघा असं बनवलेलं आहे. आणि तिकडे मध्ये असं होल जसं आहे, म्हणजेच बोगदा जसं केलेलं आहे, तिकडून सर्व मच्छी जाते. तर चला तिकडे आपण जाऊ बघायला काय मच्छी लागली आहे ते बघूया. हे बघा इथून हा पूर्ण असं पाणी वाहतो ना, त्याच्यातूनच सर्व मावरा पण जातो. आणि ही इकडे आपली विरड आहे, म्हणजेच काही जण हिला बोसकी असे बोलतात. ही बघा ही विरड आहे आणि हा इकडून पाणी वाहतो ना, याच्यातून सर्व मावरा काय असेल ते मच्छी ती सर्व याच्यामध्ये फसते. आणि मग तिकडे मागचा तो तिकडे खोला आहे ना, इकडे मागचा खोला आहे ना, तिथे मग चेक करतात की काय घुसलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि हा आहे आपला पूर्ण दारा. तर आता घुसलेला आहे चेक करण्यासाठी. बघू शकतात कशा प्रकारे विरट चेक केली जाते ते. खोला याच्यामध्ये आता पूर्ण खोला याच्यामध्ये आता टाकणार आहे.
ते काय असेल याच्यामध्ये ते सर्व किरकंडीमध्ये पडेल. छोटे छोटे आहे. हे बघा कोलंबीचे बारीक बारीक दाणे. कोलंबी कशी उडते जिवंत. बघा कोलंबी. याला फक्त कोलंबीच आलेलं आहे, ती थोडीच आहे. आणि एक दोंडेरा आलेला आहे. तर आता आम्ही मासेमारी करून घरी आलेले आहेत आणि चला तुम्हाला दाखवतो आज केवढा आपल्याला मावरा भेटलेला आहे तो. हा बघा मावरा. बघा वडा मासा अजून जिवंतच आहे. हो का. तर चला मी तुम्हाला दाखवतो काय काय लागलं आहे. ही बघा शेंदारली आहे, वडा आहे, अजून पापलेट पण आहे. हा बघा. बघा पापलेट मासा. बघा पापलेट आणि कोलंबी आहे. आणि हा बघा हा वेकलसुरी आहे. तर एवढाच आज भेटलेला आहे मावरा आपल्यांना. हे बघा